नमस्कार. राज्यघटनेतील कलम जर लक्षात राहत नसतील, खूप हजार वेळेस वाचू नये, जर ते लक्षात राहत नसतील किंवा कन्फ्यूज करत असेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही. फक्त या नंबरवर संपर्क करायचा 84 21 90 83 84 आणि आपली पेड PDF परचेस करायची किंवा @baba2702 या टेलिग्राम ID वर संपर्क करून पेड PDF तुम्ही परचेस करू शकता. आता त्या PDFमध्ये कशा ट्रिक्स आहेत याची तुम्हाला काही डेमो दाखवतो. तर पाहू शकता इथे आता कलम 57 हे राष्ट्रपती संबंधी आहे आणि ते कलम 57 काय आहे तर भारतीय राष्ट्रपती पुनर्नेमणुकीस कितीही वेळा पात्र ठरवू शकतात. म्हणजे ते परत कितीही वेळास निवडणूक लढू शकतात, कितीही वेळेस निवडून येऊ शकतात, अशी आपली ट्रिक्स आहे. तर आता यामध्ये ट्रिक्स सांगतो. तर ट्रिक्स काय आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात मला 7 जन्म हाच पती पाहिजे, अशी आपली ट्रिक्स आहे. बघा, म्हणजे भारतीय राष्ट्रपती परत किती वेळेस निवडून येऊ शकतात. तर आपण ट्रिक काय केलेली आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म तोच पती पाहिजे, तोच नवरा पाहिजे. तो पिदाडा असेल, तो मारणारा असेल, तो पत्ते खेळणारा असेल, त्याला तरी मला 7 जन्म तोच पती पाहिजे, असं वडाला 7 फेऱ्या मारताना भारतीय स्त्रिया असं म्हणतात. मग आता तुम्ही म्हणाल हे 57मध्ये 7 आहे म्हणून अशी आपण ट्रिक केली. तर 47मध्ये पण शेवटी 7 आहे, 67मध्ये पण शेवटी 7 आहे, 37मध्ये पण शेवटी 7 आहे. मग हे कसं लक्षात ठेवायचं? 57 आणि 47 किंवा 67मध्ये कन्फ्यूज झालं तर मग कसं आम्हाला येणार? तर तुम्हाला जर MPSC करत असाल, तुम्ही खरंच मनापासून MPSCचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला एवढा तरी कॉमन सेन्स पाहिजे की राष्ट्रपती आर्टिकल्स हे 52 ते 62 दरम्यान आहेत. फक्त 52 ते 62 या दरम्यान ह्या 11 कलमांमध्ये राष्ट्रपती संबंधी तरतुदी आहेत. फक्त हे एवढेच कलम आहेत ज्यामध्ये राष्ट्रपती आहे. मग मला सांगा 52 ते 67 दरम्यान असा एकच अंक आहे जो म्हणजे 57, असा एकच अंक आहे ज्याच्या शेवटी काय आहे 7 आहे. म्हणून आपण या 7ला घेऊन अशी ही ट्रिक्स बनवलेली आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात मला 7 जन्म हाच पती पाहिजे. तसेच आपल्या ट्रिक्सला एकदम म्हणजे एवढ्या ट्रिक्स आवडत आहेत आपल्या लोकांना ज्यावर लोक खतरनाक अशा कमेंट्स करायला. ती कमेंट्स पण तुम्हाला दाखवतो. तर इथे कमेंट पाहू शकता. ह्या भाऊनं काय कमेंट केली हे बघा. आपण इथं पॉलिटी आर्टिकल्सला लक्षात ठेवण्याची भन्नाट ट्रिक्स असा व्हिडिओ बनवलेला होता. हा व्हिडिओ बनवला होता. यावर खाली कमेंट काय केलेली बघा. ब्राह्मण राष्ट्रपती ऐकून खूप हसलो राव, असा हा भाऊ म्हणतोय. काय म्हणतोय की ब्राह्मण राष्ट्रपती ऐकून खूप हसलो राव. त्यानंतर ही ताई काय म्हणते बघा. ही ताई म्हणते नाईस, व्हेरी नाईस असं ती ताई म्हणते. आता ब्राह्मण राष्ट्रपती काय भानगडे, चला ते तुम्हाला दाखवतो आता. तर ते पाहू शकता ब्राह्मण राष्ट्रपतीची भानगड अशी आहे की कलम 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल अशी घटनेमध्ये तरतूद आहे. पाहू शकता कलम 52 नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल असं घटनेमध्ये तरतूद केलेली आहे की कलम 52 नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी घटनेत तरतूद केलेली आहे. तर त्याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे की भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल. ट्रिक्स काय केलेली आहे की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल अशी आपण या PDFमध्ये ट्रिक्स केलेली आहे. भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल म्हणजे कसं आहे बघा. तुम्ही असं ह्या आर्टिकल्सला GS सारखं जर वाचलं तर तुम्हाला हे आकडे लक्षात ठेवायला गोंधळ होणार नाही किंवा आकडे तुमचं टेन्शन लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला टेन्शन येणार नाही. आता ब्राह्मणच का म्हणलं मी, कारण हे बघा ह्या 52ला मराठीत लिहिलं तर हे असं 52 आणि 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण असं काय होतं, मग यमक जुळतो. म्हणून मी भारतासाठी एक ब्राह्मण म्हणजेच इथं 52, भारतासाठी 52 नुसार एक राष्ट्रपती असेल ब्राह्मण, असे आपण ट्रिक्स केलेली आहे. म्हणजे अशा ट्रिक्स केल्या की लक्षात ठेवायला जास्त काय हेडॅक येत नाही. तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. आता तुम्हाला एखादा मित्राने तुम्हाला विचारलं सांग बरं भारतासाठी एक राष्ट्रपती असेल हे आर्टिकल्स कोणत्या आर्टिकल्समध्ये असं दिलेलं आहे, तर तुम्ही त्याला डायरेक्ट सांगायचं की जा भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल. आता आन्सर तूच काढ म्हणा, त्या नावातच आन्सर आहे. हे बघा भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं त्याला म्हणायचं.
मग तो म्हणेल ही काय भानगड, मी तुला आर्टिकल्स विचारतोय आणि तू असं काय सांगतो की भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल. त्याला म्हणायचं अरे राताळ्या, सांगतोय ना मग भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल, त्या नावातच आर्टिकल्स आहे. ब्राह्मण म्हणजे 52नुसार एक राष्ट्रपती असेल. त्यानंतर तुम्हाला विचारलं खास करून एखाद्या मुलीला विचारलं कोणी, सांग बरं की भारतीय राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडून येऊ शकतात अशी तरतूद कोणत्या आर्टिकलमध्ये आहे. तर तिने काय म्हणायचं, भारतीय स्त्रिया ज्यावेळेस वडाला 7 फेऱ्या मारतात त्यावेळेस काय म्हणतात की नवरा कसाही असला तरी मला 7 जन्म आणि जन्मोजन्म हाच नवरा पाहिजे, असं त्या समोरच्याला तुम्ही उत्तर द्यायचं आणि म्हणायचं आता कलम त्यामध्येच आहे, तूच सांग कलम कोणते. तर त्याला सांगायचं ते असं कलम आहे ज्यामध्ये शेवटी 7 आहे, ते असं कलम आहे ज्यामध्ये शेवटी 7 आहे. मग ते कलम कोणतं आहे? 57. त्यानंतर 58 बघा. 58 काय आहे? राष्ट्रपती पात्रता. 58मध्ये राष्ट्रपती पात्रता म्हणजे आता याची ट्रिक काय केलेली आहे, आठवले साहेब काय म्हणतात, रामदास आठवले साहेब म्हणतात मला नेक्स्ट टाईम राष्ट्रपती काढा. आता द्रौपदी मुर्मू यांचा कार्यकाळ संपला की नेक्स्ट टाईम काय करा, मला राष्ट्रपती बनवा तुम्ही, कारण माझ्यामध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. कारण इथं पण आपण तशी ट्रिक केलेली, जशी मागं आपण 52 ब्राह्मण अशी ट्रिक केली ती, तसं इथे 58 आठवले अशी आपण ट्रिक केलेली आहे. कारण आठवल्यांमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. मग 58 आठवले अशी आपण ट्रिक्स केलेली आहे. त्यानंतर शेवटचं कलम महत्त्वाचं आहे बघा, राष्ट्रपती शपथ महत्त्वाचं आहे. तर याला ट्रिक काय केलेली आहे आपण, राष्ट्रपती ऑथ असं म्हणलेले ऑथ. कारण 60मध्ये बघा शेवटी 0 दिसतो आणि 0 हा ओ सारखा दिसतो, म्हणून राष्ट्रपती ऑथ म्हणायचं. कारण इंग्रजीमध्ये ऑथलाच काय म्हणतात, शपथ म्हणतात, शपथ. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही अशा आपल्या ट्रिक्स आहेत. जर आवडत असतील तर घ्या, नसतील आवडत तर काय हरकत नाही. तुमच्या तऱ्हेनं तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ते ठेवू शकता. शेवटी आपापला प्रश्न असतो. मात्र जर तुम्ही पेड PDF घेतली तर तुम्हाला 100% फायदा होईल. 100% म्हणजे कसं, जर तुम्हाला पॉलिटीला 15 पैकी 12-13 प्रश्न येत असतील तर आपली PDF घेतली तर नक्कीच 14 ते 15 प्रश्न येणार. म्हणजे तुमचे 2 ते 3 मार्क या PDFमुळे वाढू शकतात आणि तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकतात. कारण स्पर्धा ही भयानक झालेली आहे. जर तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर तुम्हाला पॉलिटीला 15 पैकी 15 मार्क पाहिजे म्हणजे पाहिजे. किती? 15 पैकी 15. कारण विद्यार्थी 15 पैकी 15 मार्क पॉलिटीला घेत आहेत, त्यामुळेच कट ऑफ जास्त जात आहे. आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट कट ऑफ तर तुम्ही आता पाहिलंच असेल, कंबाईन ग्रुप बी चा 62.50 कट ऑफ गेलेला आहे. किती? 62.50 आतापर्यंतचं सर्वात हायेस्ट कट ऑफ गेलेला आहे. त्याचं कारण असंच आहे की पॉलिटीला लोक आउट ऑफ 15 पैकी 15 मार्क घेत आहेत. मात्र तुम्हाला जर ते 15 पैकी 15 येत नसतील तर ही पेड PDF तुम्ही परचेस करू शकता, ज्यामध्ये आपण आर्टिकल्सच नाही तर बाकी संपूर्ण राज्यसूचीमध्ये कोणते विषय येतात, केंद्रसूचीमध्ये कोणते विषय येतात, तसेच भाषा, तसेच समित्या, कोणत्या समितीचे कोण अध्यक्ष, मसुदा समिती, बाकी केंद्र राज्य वित्तीय संबंधासंबंधी काही ज्या समित्या स्थापन केल्या होत्या, केंद्र राज्य तर राजमन्नार समिती, सरकारी आयोग, पुंछ आयोग, तसेच पंचायत राजची पण आपण एक सेपरेट PDF बनवलेली, ती PDF तुम्हाला या PDF सोबत फ्री मिळून जाईल. आता ही जी PDF आहे आपली पॉलिटीची, ही आहे 102 पेजची PDF आहे आणि पंचायत राजची PDF ही 45 पेजची PDF आहे. ही PDF तुम्ही परचेस केली 102 पेजची, तर त्यावर ही एक 45 पेजची PDF मी सर्वांना काय करत असतो, फ्री देत असतो. तर फ्रीचा पण तुम्ही फायदा घ्या आणि ही PDF तुम्ही घ्या. अत्यंत रिजनेबल दर त्यासाठी आपण ठेवलेला आहे. ओके, धन्यवाद. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.